नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी भक्ती. खूप दिवसाने ब्लॉग करते. आय नो काही कंटेंट भेटत नव्हतं, काय करू, आणि मी कुठे जातही नव्हती. पण आज आपण जातोय चेंबूरच्या सम्राटाच्या आगमनाला. सो पूर्ण आउटफिट बाहेर गेला दाखवते. आता ऑलमोस्ट खूप लेट झालाय. मला 5 वाजता बोलवलेलं, सॉरी 6 वाजता बोलवलेलं आणि 5 इथेच वाजलेत. खूप लेट झालाय. बाहेर गेल्याला भेटूया. बाय बाय. आता जस्ट ट्रेन पकडलीये 4:50ची. बघू किती वेळ पूर्ण ट्रेन खाली आहे. मला वाटलं मेगा ब्लॉकमुळे गर्दी असेल ट्रेनला, पण असं काही नाही. ट्रेन खाली खूप सो लवकरच पोहोचले गणपती बाप्पा. मी पोहोचले चेंबूरला आणि बोरिवलीवरून मी चेंबूरला लवकर पोहोचले. पण मानपूरवरून माझी मैत्रीण येते, ती अजून काही पोहोचली नाहीये. तिला अजून 6:30 वाजते आणि मी 6:15 पर्यंत पोहोचले. 6ला बोलवलं तर 6:15 वाजलेत. ठीक आहे, तर काय मी ऑन टाइम आहे याचं मला बरं वाटतंय की मी 3:30ला निघणार होती, कारण का मला हे माहिती नाही वाटत. मी हे फर्स्ट टाइम ट्रॅव्हलिंग करते त्याच्यामुळे. पण माझा प्रवास खूप छान आहे. एक मैत्रीण येते, नवीनच आहे, नवीन ओळख आहे तिची. बघूया काय रिएक्शन आहे. हे मला सांग, नंतर फोटो टाकेन तेव्हा बघा. पोहोचली होती 6:15 वाजता. आता किती वाजले? 7 वाजले. थांबाय बघा, 7:30 झाले. मी आत्ता आली आहे. अजून एक ऑन द वे. काय फायदा लवकर येऊन अशा माणसाचा? काय तुम्हाला लोकांना काय वाटतं? समोरचा माणूस विसरली हिच्या नादात. तू मुळात चेंबूरला येणारच नव्हतं, कुठला नाद तुला लागला ग? तिकडे एक मॅडम खाऊ खातात पाणीपुरी लावणी. हे दही रगडा पॅटिस, आमचा रगडा पॅटिस दिसतंय का आम्हाला? कधीच तो आता ते तोडणार आहे. तसं जे हार्ट फेल झालं तसं फेल करणार आहे. अजून आधी नाहीये, ते लवकर अवतार चेंज होतात. तर झालं, चेंबूरवरून आलो डायरेक्ट. चेंबूरवरून रिक्षा आणली. रिक्षावाल्याने आम्हाला काय माहितीच नाही, डायरेक्ट येऊन मानपूरला उतरलो. स्कॅम स्कॅम हो गया. स्कॅम स्कॅम ते तर होतच असतं, काही नाही काय स्कॅम होतच असतं. येस, आम्हाला पोहोचायला चेंबूर स्टेशनला. आमचं नशीब पण एवढं चांगलं आहे की कमी ह्याच्यात आम्ही मानपूरला आलो. ऍक्च्युली तेवढेच जायच्या टायमाला तेवढेच पैशात आम्ही चेंबूर स्टेशन वरून तिथे पोहोचलो होतो. आमचं गायडर ना बरोबर नाहीये, असं लगेच इधर टर्न मारो उधर टर्न मारो करतात. तर फायनली मी आलोय, आधी आलोय. बाप्पा येतोय ऑन द वे, तो बघितला असेल. जरा रेडी शेड्डी होतो तर मिळते. घरी येऊ. आणि अजून आम्ही घरीच गेलो नाही. तिथे तर खायला भेटलाच नाही. आणि ही अख्खी कार्यक्रमभर हे एकच सांगत होते की माझी 11ची गाडी आहे, मला गावाला जायचंय. अगं पण 11 वाजून गेले, आता तू कितीची गाडी की पोस्टपोन केलीये का? माझा घसा बसलाय, ओरडून ओरडून घसा बसला, खोकून घसा बसलाय. हालत बेकार आहे. जास्त करून ट्रॅव्हलिंग आमचा दुसरा पार्ट तयार आहे ट्रॅव्हलिंग मध्ये. हा, आता ट्रेन मध्ये बसलो की मी खाऊ खाणार, पण मजा आली.
ज्याने साहिल आमचा मित्र आहे, आम्हाला बोलवलं त्याने. त्याचं मॅनेजमेंट खूप छान आहे, खूप सही वाटलं, मस्त वाटलं, मजा आली. तर आजचा ब्लॉग हा इथेच संपतोय गाईज. खूप दमलोय आता, ह्याच्या पुढे काय शूट माझ्या ते होणार नाही. सो बाय, नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटू.